बातमी पुण्यामधून एक अपघाताची आहे। वाघोलीमध्ये डंपरनं 9 जणांना चिरडलेलं आहे। या डंपरनं आता फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची माहिती कळते। दरम्यान तिघांचा यात जागीच मृत्यू झालाय, तर 2 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे। डंपर चालक दारूच्या नशेत असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। अजिंक्य, माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अजिंक्य, बघतोय आपण अत्यंत भीषण असा अपघात आहे। 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। सध्याचे काय अपडेट्स? हो, पुण्यातील वाघोली परिसरातील केशनंद फाटा जो आहे, मी आता त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी रात्री 1:30च्या सुमारास जे आहे ते 9 जण या ठिकाणी झोपलेले होते। खरं तर मी दाखवतोय या कट्ट्यावर रात्री 9 जण झोपले होते आणि समोरच वाघोली पोलीस स्टेशन आहे। वाघोली पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी 9 जण झोपले होते आणि एका दारू प्यायलेल्या डंपर चालक या ठिकाणी आला आणि त्याने या 9 जणांना चिरडलेला आहे। आतापर्यंत तिघांचा या घटनेत मृत्यू झालाय, तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। हे सगळे जे प्रकृती ज्यांची गंभीर आहे त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले, तर पोस्टमार्टमसाठी देखील मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत। आपण बघतोय हे सगळे परभणी जिल्ह्यातील कामगार आहेत, कामाच्या शोधात या ठिकाणी आलेले आहेत। विविध बांधकामाच्या क्षेत्रातली जी कामं असतात त्या कामामध्ये बिगारी काम करणारी ही सगळी लोक आहेत आणि हे या ठिकाणी केशनंद फाटेचा जो रस्ता आहे त्या शेजारीचे अशा प्रकारे राहतात। महिला आहेत, हे पुरुष आहेत आणि यांच्यातीलच 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आतापर्यंत। माझ्यासोबत ही लोक आहेत। नेमकं रात्री काय घडलं होतं आणि किती वाजताच्या सुमारास ही घटना घडली? नेमकं असं रात्री घडलं की जे डिवायडर होतं त्याच्यामधून जे झोपलेले होते, झोपून 12 वाजून 55 मिनिटांनी असा अपघात घडलेला आहे। आणि मी जेव्हा मला आवाज आल्याच्या नंतर मी उठून पाहिलं तर म्हटलं मेले हे, म्हटलं म्हणजे मारूनच टाकले। तर मारून टाकल्यानंतर मी धावून आलो। गाडी अशी टाकत होते ते सरळ, म्हणजे या दिशेने की जेवढे झोपले आहेत त्यांना बी कुचलून, म्हणजे त्यांचा विचारच का होता का त्यांना बी कुचलून मारू गिरून आपण बरोबर पिरेमानं निघून जावं। तर मग उठल्याच्या नंतर मी दगड घेऊन मी त्याच्या मागं मग असा टाकत होता। गाडी असा टाकल्याच्या नंतर मग तिथे गेलो मी का तिथे माणसं आहे। मग गाडी तिथून तिथे गेल्याच्या नंतर तरी तो गाडी अशी बंद नाही करू आला। गाडी तो रेस झुईजप होती त्या गाडीची रेस झुईजप होताच्या नंतर मग माझे पोरं होते माझ्यासोबत, ते पोरं मग पळत आल्याच्या नंतर मग पोलीसकडं दोघं ते गेले। पोलीसला बोलून आणल्याच्या नंतर त्याला खाली काढलं गाडीच्या बाहेर। तो असा पसरला, म्हणजे त्याला असं वाटलं का आता मला काही मारून काय टाकत आहे। तर ते मारून टाकल्यानंतर ते असं मेलेला सोंग घेतला त्यांनी, सोंग घेऊन तो पोलीसवाले कस्टडीमध्ये घेऊन गेले। तर आता माझं असं एक म्हणणं आहे की बाबा आम्ही जे रोजगार करायला येतो, अपघात किती भीषण होता याची सध्या आपण या सगळ्या नागरिकांकडून माहिती घेत आहोत। डंपर चालक दारूच्या नशेत असल्याने हा अपघात झाल्याची सध्या माहिती समोर आलेली आहे।